काय तुमची आर्ग्युमेंट होती आणि कोणत्या आधारावर जामीन मंजूर करण्यात आला, अटकपूर्व जामीन? आज शीतल गर्जे आंधळे आणि अजय गर्जे हे जे अनंत गर्जेंचे सख्खे भाऊ आणि बहीण आहेत, त्या दोघांनाही सत्र न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. आमचं पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये आर्ग्युमेंट असं होतं की या दोघांचे या अबेटमेंट ऑफ सुसाईडच्या केसमध्ये कुठलाही संबंध नाही आहे. कारण शीतल गर्जे या काही इथे मुंबईत राहत नाहीत, त्या सरकारी सेवक आहेत आणि त्यांचे जे भाऊ आहेत ते देखील म्हाडामध्ये एक सरकारी सेवक आहेत. आणि ज्या पद्धतीची FIR झालेली आहे, त्या FIR मधले जे कंटेंट्स या दोघांविरुद्ध वापरले गेलेले आहेत, त्याच्यामध्ये यांचा प्रायमा फेसी अबेटमेंट या प्रकारची कुठलाही रोल नव्हता. आम्ही माननीय न्यायालयासमोर 10 सुप्रीम कोर्टाचे असे निर्वाळे ठेवले आणि जे कोर्टाने आमचं आर्ग्युमेंट मान्य देखील केलं आणि आज त्यांना मोठा दिलासा दिला. काय नेमकं कोर्टाने निकालात म्हटलं आणि पोलिसांनी कडाडून विरोध केलेला असं देखील समजतंय? पोलिसांची SIT महाराष्ट्र सरकारने SIT टीम याच्यामध्ये स्थापन केलेली होती. DCP लेवलचे अधिकारी याच्यामध्ये आहेत आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्या जामिनाच्या वेळेला प्रचंड विरोध केला. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला या दोघांची पण कस्टडी आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये निश्चित कारणं काय ते त्यांना शोधणं आवश्यक होतं. परंतु माननीय न्यायालयापुढे आम्ही जेव्हा FIRच्या बेसिसवर आणि जे काही रिमांड रिपोर्ट आत्तापर्यंत आलेले आहेत त्या बेसिसवर त्यांचंच रेकॉर्ड घेऊन आम्ही ज्या पद्धतीने आर्ग्यू केलं आणि कोर्टाला हे सांगितलं की बाबा ज्या पद्धतीचे ॲलिगेशन झालेले आहेत, म्हणजे शीतलताईंविरुद्ध ॲलिगेशन असे होते की त्यांनी हे माझ्या भावाचं आणि तुझं जर पटलं नाही तर मी माझ्या भावाचं दुसरं लग्न लावेल अशा स्वरूपाचे शब्द वापरले. आणि अजय यांच्या विरुद्ध असं होतं की यांनी भावाचं काहीतरी प्रकरण होतं याविषयी वहिनींना माहिती दिली होती, गौरी वहिनींना. आता ह्या गोष्टी अबेटमेंट ऑफ सुसाईड ह्या क्रायटेरियाखाली बसतात की नाही हा विषय होता. परंतु स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी आहे त्यांनी याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप करून आणलेल्या होत्या की यांची का बरं गरजेची आहे आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला. परंतु तरी देखील न्यायालयाने आज यांना अंतरिम जामीन देऊन अटकपूर्व जामीन दिल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळालेला आहे. अनंत गर्जेला पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे. 3 दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आलेली आहे. नेमकी कोणत्या आधारावर ही अटक झाली आणि आज काय नेमकं कोर्टात झालं? अनंत गर्जे यांना ही अटक नसून त्यांची ज्युडिशियल कस्टडी जी चालू होती त्याच्यामधली पोलीस कस्टडी ही त्यांना परत देण्यात आलेली आहे. SIT फॉर्म झाल्यामुळे नवीन जो BNS कायदा आलेला आहे त्या कायद्याप्रमाणे पोलिसांना अशी एक्सटेंडेड पोलीस कस्टडी तपासासाठी घेता येते. आता स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम असल्यामुळे त्यांना जे आत्तापर्यंत तपास झालेला आहे त्याचा तपास हा परत नव्याने करायचा होता आणि त्यातलं जे तथ्य आहेत ते शोधायचे होते. म्हणून त्यांनी ही मागणी माननीय न्यायालयापुढे केली होती. त्यांनी 5 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती. परंतु आम्ही देखील न्यायालयाला एवढंच सांगितलं की ऑलरेडी सगळा तपास झालेला आहे, पण स्पेशल इन्व्हेस्टिगेशनला टीमला जरी त्यांच्या पद्धतीने तपास करायचा असेल तरी आमची तशी विशेष हरकत नव्हती आणि त्यामुळे माननीय न्यायालयाने यांना 3 दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे. थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.